सोसायटी रिडेव्हलपमेंटच्या एकूण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्याच्या उद्देशानं राज्य सरकारतर्फे 4 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या 79A या कलमाअंतर्गत एक विशेष परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. याविषयी सविस्तर जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्सविषयी, रिडेव्हलपमेंटविषयी मनमोकळी चर्चा करतोय. नमस्ते संजय सर. आजचा विषय थोडा टेक्निकल आहे, पण तो जाणून घेणं खूप गरजेचं आहे, विशेषतः ज्या सोसायट्या, ज्या सभासद रिडेव्हलपमेंटचा विचार करतायत. तर पहिला प्रश्न तोच येतो की रिडेव्हलपमेंटमधली 79A किंवा 79A ही प्रोसेस नेमकी काय आहे? रिडेव्हलपमेंटमधली 79 ही प्रोसेस म्हणजे सुरुवातीला काय हे मुंबईमध्ये ज्यावेळी रिडेव्हलपमेंट चालू झालं आणि मी आता त्यालाही जवळपास 20पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. म्हणजे 2000 नंतरची गोष्ट आहे थोडक्यात. आणि ज्यावेळी रिडेव्हलपमेंट चालू झालं त्यावेळी रिडेव्हलपमेंट तर करायचं आहे, परंतु त्याला एक काही डिझाईन प्रोसेस नव्हती. कुठले टप्पे अवलंब करावेत, काय होते असं काहीच नव्हतं. आणि मग असं झालं की याच्यामध्ये चेअरमन्स म्हणजे पदाधिकारी आणि डेव्हलपर यांच्यामध्ये एक चर्चा होऊन रिडेव्हलपमेंट करण्यासंदर्भातलं ठरलं जातंय आणि सभासदांना काही विश्वासात घेतलं जात नाही किंवा सभासदांना माहिती दिली जात नाही पूर्ण आणि निर्णय घेतले जात आहेत. असं साधारण ज्यावेळी लक्षात आल्यानंतर त्याच्या तक्रारी ह्या सहकार खात्याकडे यायला लागल्या. आणि मग ज्यावेळेस तक्रारींचं स्वरूप वाढायला लागलं त्यावेळी सहकार आयुक्त जे होते यांनी 3 जानेवारी 2009ला सोसायट्यांसाठी की तुम्ही रिडेव्हलपमेंट करत असाल तर या सगळे टप्पे आहेत, ह्या पद्धतीने ही एक प्रोसेस तुम्ही फॉलो करा. असं जी काय प्रोसेस असावी ती डिझाईन केली गेली आणि ती प्रोसेस हे 3 जानेवारी 2009च्या सर्क्युलरच्या माध्यमातून, परिपत्राच्या माध्यमातून सोसायट्यांना आवाहन केलं गेलं की हे तुम्ही या पद्धतीने फॉलो करा म्हणजे तुमच्या तक्रारींचं स्वरूप कमी होईल आणि सोसायटीमध्ये सभासदांमध्ये त्याची क्लॅरिटी येईल. आणि मग त्याला चांगलं म्हणजे जो हे होतं सर्क्युलरला प्रतिसाद चांगला मिळाला. सोसायट्या त्याप्रमाणे फॉलो करायला लागल्या आणि त्या फॉलो करायला लागल्यामुळं तक्रारींचं स्वरूप कमी होत गेलं आणि कुठंतरी एक दिशा मिळाली त्या गोष्टीला. आणि मग ती दिशा म्हणून ते जे काय आहे हे सर्क्युलर तर ह्याचा अवलंब ह्या 70 म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या ह्याच्यामध्ये 79 हे जे कलम आहे त्याच्या अंतर्गत ही प्रक्रिया इन्क्लूड केली गेली आणि म्हणून त्याला या प्रोसेसलाच 79A प्रोसेस असं म्हटलं जातं. म्हणजे बोलीभाषेत आपण म्हणतो ना की 79A प्रोसेस. तर ती जी काही परिपत्रकाप्रमाणे असलेली प्रोसेस असं आहे. आणि आता ती 3 जानेवारी 2009 नंतर सगळे प्रोसेस चांगली पद्धतीने फॉलो होत गेली आणि त्याला आपलं जे परत शासनाचं 97 घटना दुरुस्ती ही 2014 मध्ये झाली. म्हणजे फेब्रुवारी 2014ला आपला म्हणजे सेंट्रल कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये बदल झाला. सेंट्रल कोऑपरेटिव्ह ॲक्टप्रमाणे जो ह्याचा म्हणजे स्टेट वाईज ॲक्ट आहे, जसं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट त्याच्यामध्ये पण बदल झाला. त्याला 97 घटना दुरुस्ती असं म्हटलं जातं. आणि मग 97 घटना दुरुस्तीनंतर जे नवीन पोटनियम आले, जे घटना दुरुस्तीच्या अनुसरून असणारे पोटनियम, त्या पोटनियमामध्ये हाऊसिंग सोसायट्यांच्या बायलॉजमध्ये शेवटचा बायलॉज हा अंतर्भूत केला गेला की तुम्ही शासनाने सहकार आयुक्तांनी लागू केलेलं परिपत्रक जे आहे ते बायलॉज म्हणून अंतर्भूत केलं गेलं म्हणजे ते कंपल्सरी झालं. जर तुम्ही बायलॉज रजिस्टर्ड केले सोसायटी नोंदणी होताना तर तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर ती प्रक्रिया अवलंब करणं हे क्रमप्राप्त झालं किंवा बंधनकारक झालं. आणि त्याचं मग लेटेस्ट सर्क्युलर हे 79Aचं लेटेस्ट सर्क्युलर हे 10 वर्ष हे झाल्यानंतर बघितलं आपण काळानुसार बऱ्याच गोष्टीचे बदल झाले आणि 10 वर्षानंतर त्याच्यामध्ये बदल काही गोष्टींमध्ये करण्याची
ज्यावेळी गरज भासली गेली, त्यावेळी सहकार आयुक्तांनी मग 4 जुलै 2019चं लेटेस्ट सर्क्युलर हे लागू केलं गेलं आणि दोन्हीमध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. काही फरक आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं डिजिटल स्वरूपात थोडं वेबसाईट म्हणजे नवीन ह्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटची वेबसाईट डिझाइन करा आणि वेबसाईटच्या माध्यमातून सगळ्या सभासदांपर्यंत होणारे कागदपत्र हे पोहोचवा. याच्यासाठी एक ट्रान्सपरन्सी राहावी आणि कम्युनिकेशन क्लिअर राहावं याच्यासाठी. सभासद तिथं राहत नाही म्हणून त्याला माहिती मिळू नये फिजिकलीच फक्त. तर म्हणून त्यांनी वेबसाईटचं एक ॲडिशन केलं. अशा ह्याच्यामध्ये म्हणजे 79 ए प्रक्रिया म्हणजे 3 जानेवारी 2009 आणि 4 जुलै 2019च्या सर्क्युलरप्रमाणे सोसायटीनी कार्यवाहीची कार्यवाही रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत असं त्याचं म्हणणं आहे. या सर्क्युलरची गरज का निर्माण झाली हे तुम्ही सांगितलंत आणि म्हणून सहकार आयुक्तांनी हे सर्क्युलर 2 टप्प्यांमध्ये म्हणजे पुढचा बदल करून 4 जुलै 2019 रोजी ते परत अद्ययावत असं अ, प्रसिद्ध केलेलं आहे. तर मग मुद्दा असा येतो की रिडेव्हलपमेंटमध्ये 79 ए ही प्रोसेस राबवणं बंधनकारक हे आहे का सोसायट्यांवर? हो, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ते बंधनकारक आहे. कारण ते बायलॉजमध्येच अंतर्भूत आहे. आणि बायलॉजमध्ये लागू केले गेल्यामुळं बायलॉज तुम्ही जर सोसायटी जर बायलॉज मंजूर करून घेते तर ते संपूर्ण बायलॉज हे तुम्हाला लागू होतात आणि तुम्ही त्या बायलॉजप्रमाणे संस्थेचं कार्यवाही करणं, कुठलंही कामकाज करणं हे बंधनकारक असतं. त्यामुळं 79 प्रक्रिया राबवणं हे बंधनकारक आहे का? महाराष्ट्रातल्या कुठल्याही हाउसिंग सोसायटीला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर 4 जुलै 2019चं लेटेस्ट सर्क्युलरचा अवलंब करणं हे अनिवार्य आहे. त्याला कुठलेही डेव्हिएशन नाहीये. सो मग हे बंधनकारक आहे, तर मग हे राबवायचं म्हटलं तर 79 ए प्रोसेसमधले वेगवेगळे टप्पे कोणते? हां, आता जर पूर्ण प्रोसेस आपण सगळं परिपत्रक पाहिलं, तर परिपत्रकानुसार साधारण याच्यात 6 टप्पे येतात बघा. 6 टप्प्यामध्ये पहिला टप्पा आहे, की सभासदांना याचं महत्त्व समजून घेणं, की आपण रिडेव्हलपमेंट का करावं? आणि ते रिडेव्हलपमेंट का एक माहिती दिल्यानंतर, त्याचं महत्त्व पटवून दिल्यानंतर मग सभासदांकडनं कन्सेंट घेणं, की बाबा आपल्याला रिडेव्हलपमेंट करायला हवं आहे. आपल्या या सगळ्यांमध्ये याचा फायदा आहे आपल्याला. त्याला म्हणतात प्रायमरी कन्सेंट. सो पहिला टप्पा येतो तो प्रायमरी कन्सेंट, ज्याच्यामध्ये मिनिमम 51% सभासद आणि पहिल्या सभेला 66 2/3 सभासद म्हणजे 2/3 लोकं हजर पाहिजेत, सभासद हजर पाहिजेत आणि एकूण सभासदांच्या 51% सभासदांनी रिडेव्हलपमेंटला सुरुवात करण्यासाठी मान्यता देणं. म्हणून याला प्रायमरी कन्सेंट म्हणतात. प्राथमिक मंजुरी. मग त्या टप्प्यामध्ये एक रिडेव्हलपमेंट कमिटी निवडली जाते. रिडेव्हलपमेंट कमिटीला जे कार्य म्हणजे कार्यवाहीचे अधिकार दिले जातात. सगळे धोरणात्मक निर्णय ही जनरल बॉडी घेते. पण कार्यवाहीचे अधिकार कमिटीकडे असतात आणि मग त्याच्यामध्ये त्यातलाच पहिल्या टप्प्यातला तिसरा भाग जो आहे तो यातल्या रिडेव्हलपमेंटमध्ये कोणी तज्ञ नाहीये याच्यामध्ये. सभासद काही सगळे तज्ञ नाहीयेत आणि ह्या त्या प्रक्रियेमध्ये बघा विचार केला तर सगळ्या तांत्रिक, कायदेशीर आणि महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणून मग प्रकल्प सल्लागाराचं महत्त्व हे 79 इन प्रोसेसमध्ये त्यांनी रोल आणि त्याच्या जबाबदाऱ्या या डिफाईन केल्यात आणि मग त्यात म्हणलंय, की तुम्ही प्रकल्प सल्लागार हा तुमचा प्राथमिक निर्णय झाला, की निवडा. सो हा झाला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे सोसायटीनी वेबसाईट क्रिएट करणं, डिझाइन करून आणि त्याच्यावर सगळे डॉक्युमेंट टाईम टू टाईम सगळे अपलोड करणं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सोसायटीची फिजिबिलिटी रिपोर्ट काढणं. तिसरा टप्पा जो आहे तो टेंडरिंग प्रोसेस. चौथा टप्पा आहे बिल्डर सिलेक्शन. मग त्याचे बिल्डर सिलेक्शनचे वेगवेगळे निकष लावून तुम्ही ती प्रक्रिया राबवायची आणि अंतिम विकसक निवडायचा. आणि अंतिम विकसक निवडल्यानंतर शेवटच्या या प्रोसेसमध्ये ज्यावेळी अंतिम विकसक निवडताय त्यावेळी सहकार खात्याला सांगून सहकार खात्याचा प्राधिकृत अधिकारी नेमून त्याच्या समोर तुमचा अंतिम विकसक निवडायचा आणि त्या सगळ्या मीटिंगचं व्हिडिओ शूटिंग मीटिंग करायचं. ही त्याच्यातली चौथा जो टप्पा आहे तो आहे. 5वा टप्पा तो आहे तो लीगल कायदेशीर सगळे डॉक्युमेंटेशनची प्रक्रिया पूर्ण अवलंब करणं आणि त्याच्यामध्येच एक पार्ट आहे तो म्हणजे तुमचं प्लॅन सँक्शन करून घेणं. आणि मग लीगल डॉक्युमेंटेशनची प्रक्रिया पूर्ण झाली, की मग तुमचं वेकंट पोझिशन करणं. असे साधारण टप्पे हे सगळे या 79 ए प्रोसेसमध्ये आहेत. ओके.
सर 79A प्रोसेसमधली कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटची सहकार विभागाची नेमकी भूमिका काय असते? सहकार आयुक्तांनी सांगितलेल्या याच्यामध्ये त्यांची भूमिका असते, की पहिलं तर म्हणजे सोसायटीने हे सगळं अवलंब करायचं आहे. पण वेळोवेळी त्याचं इंटिमेशन ईमेलद्वारे किंवा त्यांनी सोसायटीला म्हणजे सहकार खात्याला इंटिमेट करायचं हे सोसायटीनी सहकार खात्याला इंटिमेट इंटिमेट करायचं. करायचं की आम्ही रिडेव्हलपमेंटची प्रोसेस आणि तुम्हाला जे काही वेळोवेळी तुमच्या मीटिंग्ज होत आहेत, त्याची इंटिमेशन म्हणजे तुम्ही ईमेलद्वारे त्याचे मिनिट्स तुम्ही त्यांना कम्युनिकेट करू शकता. एक भाग. आणि ज्यावेळी या प्रोसेसमध्ये सहकार विभागाची भूमिका अशी असते, की म्हणजे त्यांचा रोल काय आहे? जर सभासदाला या प्रक्रियेमध्ये लक्षात आलं, की सोसायटी योग्य पद्धतीने कमिटी ही ही सगळी प्रोसेस अवलंब करत नाहीये. त्याच्यामध्ये कुठेतरी त्रुटी राहतायत आणि मग या ठिकाणी सभासद सहकार खात्याकडे जाऊन या संदर्भातली दाद मागू शकतो आणि रजिस्ट्रार यांना ते अधिकार आहेत, की त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं जे काय तक्रार असेल, जे काय अडचण असेल त्याची शहानिशा करणं, वेळ पडेल तर त्याचं हिअरिंग ठेवणं आणि त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेणं, या प्रोसेसप्रमाणे फॉलो झाले नसेल तर, ही भूमिका आणि ज्यावेळी अंतिम विकसक निवडतो त्यावेळी सहकार खात्याला त्यांचा प्राधिकार अधिकारी देण्याची प्रक्रिया आहे, की प्राधिकार अधिकारी त्यांनी नेमून द्यायचा आणि त्या अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली अंतिम विकसक व्हिडिओ शूटिंगमध्ये निवडण्याचा. म्हणजे असे 2 प्रकारे हे प्रोसेसमध्ये अंतिम विकसक निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा रोल आहे आणि याच प्रोसेसमध्ये जर सोसायटीची कमिटी योग्य पद्धतीने जर ही प्रोसेस फॉलो करत नसेल, तर सभासदाला अधिकार आहे की त्यांनी शासनाकडे जायचं आणि रजिस्ट्रारनी त्याच्याप्रमाणे त्याची कार्यवाही करायची किंवा कारवाई करायची जे असेल. असं त्यांचा रोल आहे. ओके. सर सोसायटीनी 79A प्रोसेस राबवण्याचे फायदे किंवा लाभ कोणते? 79 ए प्रोसेसमध्ये सगळ्यात काय होतं, की संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक राहते. ह्याच्यामध्ये सगळे टप्पे ठरले त्यामुळे त्या टप्प्यावर रेग्युलर प्रत्येक गोष्टीला अप्रूव्हल घेताना म्हणजे धोरणात्मक निर्णय म्हणतात त्याला किंवा पॉलिसी डिसिजन घेताना ॲव्हरेज जर विचार केला तर दर टप्प्याचं अप्रूव्हल घेताना सगळ्या सभासदांची मीटिंग बोलावली जाते. म्हणजे प्रायमरी कन्सेंट घेताना मीटिंग बोलावली जाते, फिजिबिलिटी रिपोर्ट अप्रूव्ह करताना मीटिंग घेतली जाते, टेंडर्स आल्यानंतर टेंडरिंग प्रोसेसमध्ये आलेल्या टेंडरची शॉर्टलिस्ट करून पुढे जाण्यासाठीची मान्यता जाते. बिल्डर सिलेक्शन प्रोसेसमध्ये अंतिम बिल्डर निवडताना मीटिंग बोलावली जाते. लीगल डॉक्युमेंटेशनच्या प्रोसेसमध्ये बोलावली जाते. त्यामुळं एवढ्या वेळोवेळी सभासद येतायत, भेटतायत आणि सगळ्याला गोष्टीला अप्रूव्हल देतात. म्हणजे सगळा कंट्रोल हा सर्वसाधारण सभेकडे आहे. हा याच्यातला महत्त्वाचा आहे आणि फक्त कार्यवाहीचे अधिकार हे कमिटीकडे आहेत. त्यामुळं त्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सेंट्रल पॉइंट आहे ना, हा सगळा सभासद आहे. आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पारदर्शक राहतंय, कंट्रोल सोसायटीकडे सभासदांकडे येतोय. सभासद प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे, मोठा निर्णय घेताना. हा महत्त्वाचा भाग आहे आणि ह्यामुळं काय होतंय, की प्रत्येक ठिकाणी येणारी इन्फॉर्मेशनची क्वालिटी येतेय. सहकार खात्याला कळवलं जातंय, प्रोसेस फॉलो केली जातेय. त्यामुळे विश्वासार्हता निर्माण होते. पारदर्शकता असल्यामुळे सभासदांना जे काय म्हणायचं ते पण कागदपत्र मिळालं तर त्याचं शंका विचारली जाते, शंका निरसन केलं जाते आणि सभासदाला एकच पाहिजे असतं, की ही सगळी प्रोसेस फॉलो केली तर जे सगळ्यांचं मिळतंय ते मला मिळालं पाहिजे. म्हणजे त्याला पण एक तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो, की हे सगळं प्रोसेस व्यवस्थित फॉलो करून मला मिळणारा बेनिफिट पण तो योग्य बेनिफिट असणार आहे. तर असे 79 प्रक्रियेमध्ये एक आणि ही फॉलो केली, तर तुमचा प्रोजेक्ट पूर्णत्वाला जातो. हा सगळ्यात मोठा कारण प्रत्येक सोसायटीचा उद्देश असतो, की आम्ही हे करतोय. बिल्डर निवडल्यानंतर बिल्डरनी आम्हाला पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करून नवीन घरामध्ये घराची चावी द्यावी. हे स्वप्न असतं किंवा हा उद्देश असतो. तो पूर्णत्वाला जाणं, हा याच्यातला सगळ्यात मोठा फायदा आहे. तुम्ही म्हणताय तसं 79A प्रोसेस राबवण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रिडेव्हलपमेंटची प्रक्रियेला एक गती मिळते आणि ती पूर्ण होईल याची शाश्वती निर्माण होते. सर 79A प्रोसेस हा खरोखर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पुढच्या एपिसोडमध्ये पण आपण हे डिस्कशन कंटिन्यू करतोय. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया की 79A प्रोसेस फॉलो नाही केली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो.
सहकार खात्याकडनं काय स्वरूपाची कारवाई ही होऊ शकते. तसंच 79A प्रोसेस राबवणाऱ्या सोसायटींची नेमकी संख्या किती आहे? तसंच पी-एम-सी म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचा रोल काय असतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये? सो श्रोतेहो, ऐकत रहा सोसायटी प्लसचा हा ए टू झेड हाउसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. बाकी रिडेव्हलपमेंट प्रक्रियेसंदर्भात तुमच्या मनात आणखी काही शंका असतील तर तुम्ही सोसायटी प्लसला हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाउन करून घ्या. नंबर आहे 8956260730. मी नंबर परत एकदा रिपीट करतो. 8956260730. याशिवाय societyplus.co.in किंवा info@societyplus.co.in या त्यांच्या वेबसाईटवर किंवा मेल आयडीवरही तुम्ही संपर्क साधू शकता. हा पॉडकास्ट तुम्ही जिओ सावन, गाना, Amazon म्युझिक, Apple पॉडकास्ट यासह सोसायटी प्लसच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आमचा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसंच हा महत्त्वाचा विषय जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांनाही या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा. आत्ता आपण ऐकलात ए टू झेड हाउसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर. ए टू झेड हाउसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून साउंड्स ग्रेट आणि मीडिया नेक्स्टची प्रस्तुती आहे.